गुड मॉर्निंग. सो मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करते, त्याच्यामुळं आम्हाला काही फेस्टिवल नसतो आहे, ना दिवाळी ना दसरा. सगळ्या फेस्टिवलला आम्हाला कामाला जावं लागतं. तर आम्ही सगळ्यांनी डिसाईड केले आज, म्हणजे आमच्या टीमनी, की आपण थोडे थोडे फटाके आणू आणि रात्री सेलिब्रेशन करू दिवाळीचं. तर माझी आफ्टरनून शिफ्ट आहे, तरी पण मी सकाळी 10 वाजता उठून मी चालले फटाके घ्यायला. माझे प्रासेस इग्नोर करा प्लीज. 2 महिन्यांनी निघून जातील ते, फक्त 2 महिन्यासाठी लावलेत मी, त्याच्यामुळं जाऊया आपण फटाके घ्यायला. सो आता मी मार्केटमध्ये चालली आहे. इथं फटाके भेटतात की नाही माहिती नाही. मी आता बँगलोरमध्ये, शोधूया आपण. आहे पुढं भरपूर मोठं मार्केट आहे, आपण शोधूया फटाके. सहसा माझे केस बांधलेलेच असतात जेव्हा मी ड्युटीला असते. नॉर्मल डेजला नसतात माझे केस खुले, पण आज मी केस खोलून आली आहे, कारण मला वाटलं की मी आता व्लॉग करते आहे, तर हवा करूया थोडी केस सोडून. पण मला वाटते बांधलेलेच बरे होते, कारण जेव्हा हे दाताचं निघाल ना तेव्हा मी छान दिसत. हे बघा मार्केट, इथं मी आलेली आहे. फटाक्याचं दुकान, फटाके घेऊया. बजेट जास्त नाही आमचं, 1000 रुपयाचे. हॉटेलवाल्यांनी तर पैसे दिले नाहीत, 1000 रुपयाचे फटाके घेऊ. बघा मी काय घेते. तर मी या दुकानात फटाके घेते, पण या दुकानात भरपूर गर्दी आहे. आणि तिथे एक स्टॉल आहे त्यांच्या स्टॉलवरती जास्त गिराईक नाही आहे. मग आपण विचार केला की आता तिथं जाऊया, त्याच्याकडून काहीतरी घेऊया. त्याला पण दिवाळी सेलिब्रेट करायची, त्याला पण पैसे पाहिजेत, तिथून घेऊया. तर आता मी आले आता इथं तर खूप मोठे मोठे आहेत. माझ्या अवकतीचं बाहेरचं दुकान आहे. आता मला कळलं इथं गिराईक का नव्हते. काहीतरी घेऊया. सो हे बघा मित्रांनो, मी खूप सारे फटाके घेतले. तर मी जेव्हा फटाके तिथं घेत होते तेव्हा तिथं माझ्या पाठीमागे एक पोरगा आला, मला बोलला मला पण फटाके घेऊन दे. तर मी असा विचार केला होता त्याला, आणि तो माझ्या मागच फिरत होता. तर मी असा विचार केला होता की त्याच्यासाठी मी ॲटलिस्ट जास्त काही घेऊ शकत नाही, पण त्याच्यासाठी मी ॲटलिस्ट ती एक फुलझडी तरी घेऊ शकते. मी त्याला बोललो होतं, म्हणजे मी त्याला नाही बोललं, पण मी विचार केला होता. मी विचारत होते त्या दुकानवाल्याला की हे कितीला आहे, कारण मला वाटत होतं की त्याला घेऊन द्यावं काहीतरी. पण मी जोपर्यंत तिथं बोलत होती तोपर्यंत एक पोरगा आला, म्हणजे त्याचेच फ्रेंड्स होते भरपूर सारे, 4-5 लोक. तर ते आले आणि मग ते त्याला बोलत होते की, म्हणजे त्यांचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं थोडं त्यांच्या लँग्वेजमध्ये होतं, म्हणजे कन्नड. आणि थोडं म्हणजे बोलत होते, ते शिवी वगैरे देत होते. तर त्यांनी शिवी दिली आणि असं घाणेरड्या शिवी देत होते, असं लवडे के बाल हे ते. मग मी बोललो, मी ह्या पोरासाठी मी माझे पैसे काच खर्च करू. ऑलरेडी आम्ही 4-5 जणांच्यात फटाके घेतले, फक्त 1000 रुपयाचे. आमची कॉन्ट्री करून पण आमच्याकडे एवढेच पैसे जमा झाले. तर मी त्या पोरासाठी का माझ्या मेहनतीचे पैसे का खर्च करू, जो असे घाण लँग्वेज बोलतोय. आणि मी तिथून निघून गेले, काही बोलले नाही. मी निघून गेल्यावरती पण ते त्यांच्या लँग्वेजमध्ये काही ना काहीतरी घाण बोलतच होते. घाण मला कन्नड कळत नाही, पण मला एवढं कळलं कारण ते शिवी हिंदीमधून देत होते. त्याच्यामुळे असं करायचं तर ठीक आहे, आपण बोलतो की गरीब आहे, पैसे नाहीत हे ते, पण ॲटलिस्ट त्यांनी भाषा तरी नीट वापरायला पाहिजे ना. एवढं मूर्खासारखं बोलत होता तो, मला नाही आवडत बाबा असलं काही. आणि मी एक गोष्ट सांगते तुम्हाला,
कारण मी हॉटेल इंडस्ट्रीमधून आहे, त्याच्यामुळं मी पहिलं लय सभ्य होते, एकदम छान पोरगी होते मी. म्हणजे जर मला काही हर्ट झालं, मी काय बोलले तरी पण मी बोलायचे तू मूर्ख आहे का, तू बावळट आहे का, किंवा काय मला झालं तर मी असं बोलायचे की तू असं सपोज जर कधी सिच्युएशन आली की हे आपण करूया, तुम्ही म्हणायचं घंटा आपण करणार. आणि आता मला 1.5 वर्ष झालं आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येऊन. हा माझा फर्स्ट जॉब आहे. मला पहिलं एवढं काही माहीत नव्हतं, फर्स्ट जॉब आहे त्याच्यामुळं मी पहिल्यांदाच घरापासून एवढी लांब आली. तर मी डायरेक्ट आत्ता ह्या सिच्युएशनला मी असं बोलते, म्हणजे शिवीच देते पण बोलते मी. शिव्या येतात माझ्या तोंडातून आजकाल. आणि हे सगळं त्या लोकांच्यात राहून झाले, कारण घंटाच्या जागी रिप्लेस झाला आहे दुसरा शब्द. मी कंट्रोल करायचं ट्राय करतेय की नाही द्यायचं, पण लोक वागतातच असे की म्हणजे आतून बाहेर पडतं सगळं. मी नाही करत आहे, मी काहीच नाही करत आहे, पण आतून येतात माझे शब्द आपोआप. आणि ते मला समजत पण नाही कधी माझ्या तोंडातून शिवी येते. पण ठीक आहे, मी कंट्रोल करते, नाही देणार शिवी. हां, बाय बाय. सो आता मी आले हॉटेलवरती. हा आहे माझा युनिफॉर्म आमच्या रेस्टॉरंटचा. आणि आता माझी शिफ्ट 1 वाजता आहे, पण मी थोडं लवकर चालले. लॉयल नाही आहे, असं चालली आहे मी ड्युटीला थोडं लवकर. आता आले तर काय करणार, टाईमपास होत नाही. आणि मग केस अलाउड नाही आहेत, बांधावे लागतील. अलाउड होते म्हणून मी कापलेले एवढे, पण आता थोडे मोठे झालेत आणि ते इथं टोचतात म्हणून मला इरिटेट पण होतं. मी आता बांधणार, ड्युटीला जाणार. मग रात्री आपण भेटूया 12 वाजता. जेव्हा आमची ड्युटी संपल तेव्हा आपण फोडूया टाके. काय सकाळी जसं मी बोलली होती तुम्हाला, आत्ता वाजले 12 आणि आम्ही चाललो फटाके फोडायला. तर मी घेऊन चालली आणि मी पण चालली मागो. यार मैं धीरे धीरे छोड़ेगा, वो जाएगा तो उसके बाद अभी नहीं हुआ है. नीचे लगा ना थोड़ा कार यार, छोड़ो, जाएगा नहीं जाएगा. थोड़ा जा नीचे से करके ऊपर. हाँ थोड़ा सा होगा ना, ये ऐसे करो. अरे ऊपर उठाना, उठाओ ऐसे. फाइनली चला और एक है नीचे से करके ऊपर से हाँ चला जा. रिटर्न वाला बैक वाला, ये रिटर्न आने वाला है. ओके. आगे जाओ. हाँ दिख ही नहीं रहा यार. चलो देख घर में बन जाएगा, घर में चला जाएगा. आ जाओ.